नमस्ते सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा, मी बसले देवपूजेला आणि इथं देवीचा घट बसवलेला आहे बघा. तर अशा प्रकारे फुलं वगैरे ठेवलेत आणि इथं देवीला मी माळ करत आहे. तर हे तरवट्याची फुलं आहेत बघा. तर याची माळ करत आहे मी देवीला. तर आता माळ करून देवीला इथं घालणार आहे. हे बघा, असं इथे वर असं लावणार आहे. देवीला पाणी वगैरे घातलेलं आहे. आणि बघा, हे बघा, असं धान आलेलं आहे माझं घटामध्ये. तर छान आलेलं आहे धान. तर बघू शकता तुम्ही. तर चला, आता मी हे माळ पूर्ण तयार करून घेते आणि घटाला घालते. तर बघा मैत्रिणींनो, मी असं देवीला माळ घालून घेतलेली आहे बघा. ही अशी तरवट्यांच्या फुलांची माळ आहे. तर असं सर्व फुलं वगैरे घालून घेतलेलं आहे. आणि इथे अखंड दिवा आहे लावलेला बघा. आणि इकडं हे आपलं देवाऱ्यामध्ये मंगल कलश असतो कुलदेवी म्हणून. तर ते इथं ठेवलेलं आहे बघा मी असा सजवून छान. आणि असे आता दिवे वगैरे सगळे लावून घेतलेलं आहे, अगरबत्ती धूप वगैरे. आणि इथं छान अशी रांगोळी काढलेली आहे छोटीशी. आणि मस्त आता पूजा वगैरे झालेली आहे, देवपूजा. आणि घटाची पण पूजा झालेली आहे देवीची बघा, मस्त अशी. तर कसं वाटते तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझं देवीची घटस्थापना पण कशी झालेली आहे तेही नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. तर आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे. 5वी माळ आहे आज देवीला. तर चला, आता मी आरती करून घेते देवीची. तर आरती करून घेतलेली आहे बघा. तर कापुराची आरती करून घेतली होती. आणि आता असं सुंदर असं झालेली आहे पूजा. तर चला मग, बाय बाय.